नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण कुटप्रश्न वर आधारित दिनदर्शिका या घटकाचे महत्त्वपूर्ण मुद्दे अभ्यासत आहोत. आपण स्वाध्याय अभ्यासनापूर्वी महत्त्वपूर्ण मुद्दे अभ्यासू, जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय सोडवायला सोपे जाईल. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. म्हणजेच किती आठवडे असतात? आठवड्यामध्ये वार किती? एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. म्हणजे बघा वर्षाचे आठवडे किती येतात बघा. 7 × 5 = 35, 1 उरला. 7 × 2 = 14, बाकी किती उरते? 15तून 14 गेले 1 उरते. म्हणजे एका सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 52 आठवडे असतात. 52 आठवडे अधिक हे खालची बाकी 1 म्हणजे 1 दिवस. आठवडे कसे करायचे? 365 दिवसाला आठवड्याचे वार किती दिवस किती असतात? 7 दिवस असतात. 7 दिवसाचा 1 आठवडा. असे मग किती आठवडे होतात? 52 आठवडे होतात आणि 1 दिवस होतं, 1 दिवस उरतो. आता सामान्य वर्षात एखाद्या तारखेचा वार पुढील वर्षी 1 दिवस पुढे सरकतो, तर लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे सरकतो. उदाहरणार्थ बघा, आज किती तारीख आहे? आज किती तारीख आहे? 8/4/2026. पुढच्या वर्षी म्हणजे 2027मध्ये 4थ्याच महिन्यामध्ये 8 तारखेला कुठला वार असेल? 1 दिवस काय होतं? 2026 हे सामान्य वर्ष आहे. 1 दिवस पुढे जातो. म्हणजे आज कुठला वार आहे? बुधवार आहे. तर पुढच्या वर्षी 8/4/2027ला कुठला वार असेल? गुरुवार असेल. म्हणजे सामान्य वर्षामध्ये 1 दिवस पुढे सरकतो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे सरकतो. म्हणजे लीप जर वर्ष असतं तर आज जर बुधवार असतं तर पुढच्या वर्षी काय झालं असतं? गुरुवारच्या ऐवजी शुक्रवार झाला असता. समजा तर 2024 हे लीप वर्ष आहे. 8/4/2024 हे 2024ला जर बुधवार असेल, जर 8/4/2024ला जर बुधवार असेल तर 8/4/2025ला कुठला वार असणार आहे? हे लीप वर्ष आहे 2024. त्यामुळे 8/4/2025ला इथं कुठला वार असला असता? शुक्रवार असला असता. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो. लीप वर्षात मात्र 1 दिवस पुढचा असतो. आता समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरलाही काय असतो? 31 डिसेंबरलाही सोमवारच असतो. परंतु जर लीप वर्ष असेल तर त्या पुढचा वार असतो. आता 1 जानेवारीला जर सोमवार आहे तर लीप वर्षामध्ये काय असतं? 31 डिसेंबरला पुढचा वार, 1 दिवस पुढचा वार म्हणजे कुठला वार असेल? मंगळवार असेल. उदाहरणार्थ बघा, 2026च्या 1 जानेवारीला कुठला वार आहे? गुरुवार आहे. आता 31 डिसेंबरला गुरुवार आहे का बघू आपण. ते बघा, डिसेंबर महिना 12वा डिसेंबर महिना 31 डिसेंबरला गुरुवार आहे. म्हणजे जानेवारी महिन्यातल्या 1 तारखेला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. फक्त लीप वर्ष असेल तर त्याचा एक वार पुढे जाते, कारण त्यावेळेस लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 29 दिवस असतात. त्यामुळे 1 वार पुढे जातो. 1 जानेवारीला जो वार असतो तो वार त्या वर्षात 53 वेळा येतो. लीप वर्षात 1 जानेवारी व 2 जानेवारी या दिवशी असलेले वार 53 वेळा येतात. म्हणजे लीप वर्षात काय असतात? 29 दिवस असतात. त्यामुळे 1 वार काय येतो? जास्त येतो. तो जास्त वार असतो तो 1 जानेवारीने 2 जानेवारी दिवशी या दिवशी असलेले वार काय होतात? 53 वेळा येतात. 2 तारखांमध्ये असणारे पूर्ण आठवडे वगळता उरलेल्या दिवसा इतका पुढचा वार त्यातील नंतरच्या तारखेला येतो. उदाहरणार्थ बघा, आता इथं 4 तारखेपासून 5 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत पूर्ण आठवड्यात 3 आठवड्यात 1, 2, 3 पूर्ण आठवड्यात. 4 तारखेला शनिवार आहे तर हे 3 आठवडे काय करायचे? वगळायचे.
पुढची जी तारीख आहे हे 3 आठवडे पूर्ण झाल्यानंतर पुढची तारीख कुठली येते? 26 तारीख येते. तर 26 तारखेला ह्या 4 तारखेनंतरचा जो वार आहे कुठला वार येते? हे रविवार येते. तर ह्या 26 तारखेला पण रविवार येते. हे पूर्ण आठवडे 1, 2, 3 आठवडे जर वगळले तर पुढच्या तारखेला काय येतो? या तारखेनंतरचा वार येतो. म्हणजे इथं 4 तारखेला शनिवार आहे, त्याच्यानंतरचा वार कुठला येते? 26 तारखेला वार कुठला येतो? रविवार येतो. शतक वर्ष वगळता 4ने भाग जाणारे इतर कोणतेही वर्ष म्हणजे लीप वर्ष. लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. आता समजा 2028 बघा उदाहरणार्थ. 2028ला 4 पंचे 20. आता 2ला भाग जात नाही म्हणून वरती घेतला 0. 4 7 28 ला पूर्ण भाग जातो म्हणजे 2028 हे काय झालं? लीप वर्ष झालं. आणि लीप वर्षात काय असतं? फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. इतर लीप वर्ष नसेल तर सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 28 दिवस असतात. परंतु लीप वर्षामध्ये काय असतं? फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. लीप वर्ष वगळता फेब्रुवारी व मार्चमधील कोणत्याही 1 ते 28 तारखेचे वार सारखे असतात. लीप वर्ष वगळायचं जे सामान्य वर्ष असतं त्यामध्ये फेब्रुवारी मार्चमधील कोणतेही वार 1 पासून ते 28 तारखेपर्यंतचे 29 आणि 29, 30, 31चे नाही, फक्त 28 तारखेपर्यंतचे वार सारखे असतात. आता उदाहरणार्थ बघा 2026च्या फेब्रुवारीमध्ये 1 तारखेला रविवार आहे, 2 तारखेला सोमवार, 3 तारखेला मंगळवार, 4 तारखेला बुधवार. आता अशाच प्रकारे आपण मार्च महिन्यात आणि 28 तारखेला कुठला वार आहे? शनिवार आहे. आता पुढच्या महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे बघू आपण. बघा मार्च महिन्यामध्ये पण 1 तारखेला रविवार, 2 तारखेला सोमवार, 3 तारखेला मंगळवार आणि 28 तारखेला शनिवारच आहे. म्हणजे लीप वर्ष वगळता सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी मार्चमधल्या महिन्यामध्ये 1 ते 28पर्यंतचे वार काय असतात? सारखेच असतात. तर बघा लीप वर्षात 1 जानेवारीला बुधवार असेल तर पुढील वर्षाच्या 1 जानेवारीमधील शुक्रवार असेल. 1 जानेवारीला काय असेल? शुक्रवार असेल. लीप वर्षातील 28 फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसांचे वार पुढील वर्षात 2 दिवसांनी पुढे जातात. फेब्रुवारीच्या नंतरच्या दिवसांचे वार पुढील वर्षात 1 दिवसाने पुढे जातात. म्हणजे काय? 28 फेब्रुवारीपर्यंतचेच वार काय होतात? 2 दिवसांनी पुढे जातात. 2 दिवसांनी लीप वर्षात फक्त बरं का. आणि त्यानंतर 28 फेब्रुवारीच्या नंतरचे जे वार आहेत ते किती दिवसांनी पुढे जातात? 1 दिवसांनी पुढे जातात. नंतरचे आधीचे वार 2 दिवसांनी, नंतरचे वार किती दिवसांनी? 1 दिवसांनी पुढे जाणार. कुठल्या वर्षामध्ये? लीप वर्षामध्ये. महिन्यातील 1, 2, 3 या तारखांना जे वार येतात तेच वार अनुक्रमे 29, 30, 31 या तारखांना येतात. महिन्यातील कोणते वार 5 वेळा येतात हे यावरून ठरवते. उदाहरणार्थ बघा आता बघा 1, 2, 3 तारखेचे वारच कुठे येतात? 29, 30, 31 तारखेला. मग आपल्याला कुठले वार 5 वेळा येतात हे यावरून ठरते. बघा हेच 5 वेळा आलेले आहेत. हे 3 वार आहेत ते काय किती वेळा आलेत? 5 वेळा आलेत. हे आपल्याला त्याच्यावरून ठरतं. जे वार रिपीट आले, ज्या तारखा डबल आलेत, जास्त आलेत, ते त्या वार काय होतात? 5 वेळा येतात. तर महत्त्वाचे दिवस बघा 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी. हे तुम्हाला प्रश्न सोडवायला सोपं जातं. कुठल्या वाराला कुठली महत्त्वाचा दिवस आहे ते जर तुमचे पाठ असेल तर प्रश्न सोडवायलाही सोपं जातं. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 14 नोव्हेंबर बालदिन, 1 मेला कामगार दिन पण आहे आणि महाराष्ट्र दिन पण आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 25 डिसेंबर नाताळ, ख्रिसमस नाताळ. 30 जानेवारीला हुतात्मा दिन. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 5 जून पर्यावरण दिन. 9 ऑगस्ट क्रांती दिन. 11 नोव्हेंबर शिक्षण दिन. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे आणि 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन आहे, शिक्षण दिन. अशा प्रकारे आपण आज प्रश्नावरील दिनदर्शिकेवरील महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासलेल्या आहेत. ह्या बाबी लक्षात जर समजलं असेल तुम्हाला तर स्वाध्याय सोडवायला सोपं जाईल.
या पुढील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.